सियावर रामचंद्र की जय. रामचंद्रांच्या सैन्यामध्ये वानर रूपात येऊन हेरगिरी करणाऱ्या शुक आणि सारणांना बिभीषणाने ओळखलं, पकडलं आणि बंदिस्त करून रामचंद्रांच्या समोर उभं केलं. सुग्रीवाने सांगितलं की देवा, गुप्तहेर घेऊन माहिती गोळा करून शत्रूला पुरवणाऱ्या हेरांना खरं तर मृत्यूदंडच आहे. हा काही दूत नाही आहे. दूत असल्यावर विचार करावा. बरं, साप म्हणू नये ढाकला आणि शत्रू म्हणू नये आपला. हा साप एकदा सोडलाय, पुन्हा डसायला आलाय आणि हा शत्रूचा साप आहे, मग तर मारलाच पाहिजे. किती सोपं आहे बघा. पण रामचंद्रांच्या मनामध्ये काही वेगळंच चाललंय. देवाच्या मनात काय असतं ना, देवालाच ठाऊक असतं. खरं तर गुप्तहेराला मृत्यूदंड द्यावा हा साधा नियम. साप म्हणू नये छोटा हाही नियम. तरीही प्रभू रामचंद्र याबाबत काही वेगळंच बोलत आहेत. आता काय म्हणतायत? शुकसारण हात जोडून आपल्या दयेची याचना करतायत. देवा, जाऊ द्या ना, नाहीतरी तुम्ही माराल किंवा तो मारेल. नाही करावं तर तो मारणार आहे, करायला यावं तर तुम्ही मारणार आहेत. हे सगळे भाव त्यांच्या चेहऱ्यावरती आहेत. तेव्हा रामचंद्र खूप छान म्हणतात, महाराज सुग्रीव, प्रत्येक हेर मारलाच पाहिजे असं नाही. ते म्हणले, मग मला असं वाटतंय की या दोघांना सोडून द्यावं. आता सगळे आश्चर्यचकित. काय म्हणले, युद्ध कसलं काय, एवढी सगळी माहिती गोळा केली आहे, तेवढी सगळी द्यायची, बंधमुक्त करा म्हणाले त्याला. आता देवाची आज्ञा पाळायची असते हे सुग्रीवाला कळतं, देवाची आज्ञा पाळायची असते हे हनुमंताला कळतं, देवाची आज्ञा पाळायची असते हे रावणाला नाही कळत. हे मंदबुद्धींना नाही कळत, पापी माणसाला नाही कळत, तुमच्या आमच्यासारख्याला नाही कळत. देवाच्या आज्ञेत लोक भलताचा अर्थ काढत बसतात. देवाने आज्ञा दिली आहे ना की देशात 4 ठिकाणी कुंभ भरेल, जावं ना, गुपचूप जावं, स्नान करावं, निघून यावं. नाही, देवाला प्रश्न विचारणार नाही. म्हणले, मग गंजिडे साधू काय येतात? मग साधूला राहायला झाडं का कापायची? काय प्रश्न विचारायचे? कुणी ते असं करताना बघितलंय का? हेट, गंगेचं पाणी मी पित नसतो, हड, असं म्हणणारे राक्षसी वृत्तीचे लोक आहेतच आपल्याकडं. देवाच्या भक्तांना गांजा ओढणारे साधू म्हणणारे लोक आहेतच आपल्याकडं. देवाची आज्ञा काही असो पाळायची असते, त्यावर प्रश्न उपस्थित करायचे नसतात. कारण देवाच्या मध्ये विकार नसतो, ईश्वरामध्ये विकार नसतो, चूक नसते. कुठलाही असो ईश्वर, तुम्ही कोणत्याही धर्माचा देव काढा, त्यात विकार नसतो. विकार रहित असतो तोच तो देव असतो. मग देवानं जे सांगितलंय ते ऐकावं. आपल्या चौकशा करत बसू नये, आपल्या शंका विचारू नयेत. म्हणून तर ते निशंक हो म्हणा, निर्भय हो म्हणा रे ना. निसंकोचपणे देवानं म्हटलं मार उडी की मारावी, कल्याणा छाटी, असा समर्थांचा आदेश आल्याबरोबर कल्याण स्वामी छाटी पकडायला जातात. कल्याणा, माझ्या पायाला गळू आलंय रे, ते तुझ्या तोंडाने फोडून तू काढशील का त्यातला घाण बाहेर? रामदास सांगतात, कल्याण, घाण मी पायाची असं काही न म्हणता गुपचूप तोंडाने फोडतात. आणि कल्याण स्वामीला कळतं की गुरुनी आपली चेष्टा केली आहे, तो गळू नव्हताच, तो आंबा होता. देव एखादी गोष्ट करायला सांगतो ना, तेव्हा त्यामागे वेगवेगळी कारणं असतात. हो, देवाला कळत असतं, ते आम्हाला कळत नाही, हीच खरी अडचण आहे. सुग्रीवाने बंधमुक्त केलाय आणि बंधमुक्त केलेल्या शुकसारणाला रामचंद्र सांगतात, शुक सारण, तुम्ही तुमच्या स्वामीची आज्ञा पूर्ण करत आहात आणि माझे भेद तुम्हाला कळल्याने मला फारसा फरक पडणार नाहीये. माझं सैन्य किती आहे, त्यात कोणते वीर आहेत, त्यांच्यात काय विलक्षण शक्ती आहे, हे तुम्हाला कळल्याने फारसा फरक पडणार नाही.
उलट माझं म्हणणं असं आहे की तुम्ही जाऊन रावणाला माझी सगळी शक्ती सांगा. इथे कसा रचना केली आहे, कसे सैनिक थांबलेले आहेत, हे सगळं जाऊन सांगा. हां, रावणाची काय रचना आहे हे मला सांगण्याची गरज नाही आहे. त्याची काही रचना असू दे, त्याला हेही सांगा की तुझी कोणतीही रचना असू दे, त्याला भेदण्याची शक्ती माझ्यामध्ये आहे. रावणा, तुझा काळ बनून राम आलाय. तुझ्या मृत्यूला कारणच हा राम ठरणार आहे. शुकसारणा हे जाऊन त्याला सांगा. ते गेले. देवा, तुमच्यासारखा मोठा नाही बघितला. किती मन मोठं तुमचं. जीव वाचला की माणसाचं मन मोठं. देवा, गेले देव. आता इकडे हे काय देवा, कशाला सोडलं प्रभू? चांगले हातात लागले होते, संपवले असते. सगळे माहिती जाऊन सांगतील. ते म्हणले, अरे सगळी माहिती रावणाला सांगावी म्हणून तर मी पाठवलंय. म्हणजे तुमच्या कर्तृत्वाचं, तुमच्या शौर्याचं, तुमच्या पराक्रमाचं गुणगान तुमच्या कोणीतरी जाऊन करण्यापेक्षा रावणाच्या जवळच्या माणसांनी केलं तर ते जास्त परिणामकारक होईल ना. रावणाला भीती घालायची असेल तर ज्याचा जीव जाणार होता, अशा जीव जाण्याच्या भयाने गलित गात्र झालेल्या त्याच्याच एखाद्या सरदाराच्याकडून आपल्या पराक्रमाचं वर्णन रावणाच्या दरबारात झालं तर हे खरं आहे. ये सही आहे. आणि तो आपली कोणती अशी व्यूहरचना सांगणार आहे? आपण केलंयच काय अजून? रामाची रचना काय? रावण बाहेर बोलवायचा, बाण मारायचा आणि संपवायचा, एवढीच तर व्यूहरचना आहे. दुसरी कोणती व्यूहरचना आहे? काही फरक पडत नाही. जी आपल्यातली आंतरिक शक्ती आहे ती कोणाला ओळखता येणार नाही आहे. उलट आपण किती शक्तिशाली आहोत हे शुक आणि सारण दरबारात जाऊन सांगतील. दरबार गच्च भरलेला असेल, एक एक वीर असतील आणि ते आपल्या शक्तीला, पराक्रमाला, सैन्य शक्तीच्या त्यांच्या तोंडून ऐकलेल्या गोष्टी ऐकून आधीच गरबगडीत होतील. लढायला येणारा शत्रू आधीच मानसिकदृष्ट्या खचलेला असेल तर काय मजा येईल ना. मजा येईल की. आणि मला तर हेच तर करायचं आहे. रामचंद्रांनी हे सांगितल्यावर त्या सगळ्यांना हे पटलं आणि खरोखरच शुक आणि सारण रावणाच्या दरबारात गेले. पुन्हा दरबार गच्च भरलेला. सांग रे म्हणाले, काय काय बघितलं? ते म्हणला, काय बघितलं? एक एक वीर, काय ते सैन्य, काय त्या शक्ती, काय ते दिव्यास्त्र. अरे बाप रे बाप, माझ्याच्यानं तर डोळे विस्फारले होते. मी तर घाबरूनच गेलो होतो. त्यांनी मला पकडलंय होतं, मारणार होते. ते मला म्हणले जाऊन सांग. सगळं सांगितलं त्यानं. असंही म्हणले की असेल हिंमत लढणाऱ्याची त्याने यावे. सगळं सांगितलं. रावणाला आश्चर्य याचं वाटलं, बाकीच्यांना आश्चर्य याचं वाटलं की काय हे. ते म्हणलं, भयंकर शक्ती आहे ती. ते म्हणले तुला मारायला चालवत. काय माहिती सांगायची जाऊन सांग म्हणले त्याला. आपण नसतो घाबरत. आता रावण आश्चर्यचकित होत होता आणि बाकी सगळे गर्भगळीत होत होते. काय भयंकर असेल हे, काय विचित्र असेल हे, कसं जमणार आहे, काय करता येऊ शकेल, एवढं कुणी असतं का, जा काय सांगायचे जाऊन सांग. हे एकमेकात कुजबूज सुरू. बहुतेक हे खतरनाकच दिसतंय, बहुतेक हे डेंजरस दिसतंय. ह्या चर्चा सुरू झाल्या यांच्यातल्या. कारण काय असतं, दुसऱ्याच्या ताकदीवर विसंबून असलेले, म्हणजे साहेबाच्या ताकदीवर विसंबून असलेले, साहेबापेक्षा कुणी भारी आहे हे कळलं की घाबरतात. आपल्या साहेबापेक्षा वरचा आला की हे साहेबाला घाबरणं सोडतात आणि आपल्या हे काय करावं असा प्रश्न विचारत फिरतात. तसंच सुरू झालंय सगळं.
रावण म्हणतोय, अरे तुला सोडलं त्याने? ते म्हणलं हो. ते म्हणले, आम्ही असले चिल्लर मारत नसतो. जा जाऊन सांग रावणाला काय सांगायचं ते सांग. आता ह्या सगळ्या रामाच्या पराक्रमाचं इत्यंभूत वर्णन रावणाच्या दरबारात झाल्यावरती तरी रावणाला अक्कल यावी की. बाकी सगळे घाबरलेत, पण रावणाचा अहंकार वाढत चाललाय. अहंकार वाढत चालला की लक्षात ठेवावं, रावणाचा अंत जवळ आला आहे. कारण रावणाचा मृत्यूच अहंकारामुळे झाला होता. रावण संपलाच अहंकारामुळे होता. रोज अहंकार वाढत जातो आणि रावण आपल्या विनाशाच्या समीप जात असतो. रोज कळतंय तो शक्तिशाली आहे. रोज कळतंय तो काहीही करू शकतो. रोज कळतंय तो पुन्हा आलाय. तरीही रावण आपल्या अहंकाराला सोडायला तयार होत नाही. तो विनाशाकडे वाटचाल करत राहतो आणि रावण एक नवाच डाव खेळतोय. काय तो डाव बघूया पुढच्या भागात. सियावर रामचंद्र की जय.